भाई प्रचाराची आज प्रचार आज संपलेला आहे शेवटच्या दिवसाचा। आज आपण इथं बघितलं असंख्य कार्यकर्ते आहेत। आपण तटकरेंच्या विषयी सुद्धा बोललेले आहात, एकंदर काय सांगाल? तटकरेंच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन की सुनील तटकरे हे विश्वासघातक आहे। ज्यांनी त्याला मोठं केलं त्याला संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात। अगदी एखादं लहानसं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या अंतुले साहेबांनी या तटकरेला मोठा केला त्या अंतुले साहेबांना संपवायचं पाप त्या तटकरेनेच केलं। कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजपवरती हल्ला केला, मी सभा घेतल्या आणि जवळजवळ 20 दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणलं त्याला। खेडमध्ये घड्याळावरती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत बटन दाबलं नव्हतं, 80,000 मतं आम्ही त्याला दिली आणि ऐन वेळेला त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले मतदारसंघामधले, मंडणगडचा तालुका पण असू देत, त्यांचा दापोलीचा असू देत किंवा बाबाजी जाधव असू देत, या सगळ्यांनी माझ्या योगेशदादाला पाडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून इथे होऊ शकली नाही, इथं म्हणून राष्ट्रवादीची युती झाली नाही। एक गोष्ट तटकरेंच्या वतीमध्ये मला आणखी खटकली, दादा आपल्यातून गेले नाही, अतिशय वाईट झालं। महाराष्ट्रावरती घाला घातला अचानक काळानं आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला। पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिवान आहे। अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती, शांत झाली नव्हती। असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला। त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं? पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा। त्यांना असं वाटलं की शरद पवारसाहेब ताबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र गेलं, तोडलं गेलं, त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं। आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे, आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान 10 दिवस आपण बाहेर पडत नाही, आपण सुतक पाळतो। पण इथं काही नाही आणि म्हणून तटकरेने ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे, क्लेशदायक आहे, महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला बाब महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही। विरोधक आरोप करतायत तटकरेंवरती की अजितदादांना तटकरेंनी संपवलं म्हणून। सत्य असेल कदाचित, तटकरे काय करू शकतात? ज्या तटकरेला मी तिकीट द्यायला लावली, मी भांडलो भाजपसोबत, मी निवडून आणला, तर माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला, तर सुनील तटकरे काय करू शकतो? सुनील तटकरे हा भास्कर जाधवचा दुसरा भाव आहे असं म्हणेन। गेले काही दिवस त्यांच्याकडे नीतिमत्ता काही नाही, काही नाही। गेले काही दिवस आपण बघतोय दैनिकांमध्ये दापोली मतदारसंघ प्रामुख्याने सोशल मीडियावरती चर्चेचा बनलेला आहे। दापोलीमध्ये सर्वपक्षीय एकत्र येऊन आपले मंत्री योगेशदादा कदम आहेत यांच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न करतायत, काय सांगाल एकंदर? थोडा मैदान लांब नाही, 9 तारखेला कळेल। सगळ्या बाकीच्यांना गाडून योगेशदादा या दापोली मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकल्याचा घाणा नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। आणि दापोली मतदारसंघच नाही, गुहागाव देखील, गुहागावमध्ये देखील त्यांनी लक्ष घातलंय। भास्कर जाधवला पण उतारा करून टाकील बघा उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला, पुढे किती काय करू देत, कारण आमच्यासमोर आम्ही विकास केलेला आहे, आम्ही जनतेपर्यंत पोचतोय। गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये दापोली मतदारसंघ नसताना देखील आम्ही तिथं विकास देतोय, पैसे देतोय, निधी देतोय। सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी आम्ही करतोय आणि मग लोक आमच्यासोबत आहेत। किती पक्ष एकत्र झाले तरी दापोलीमध्ये आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही। जनता आमच्यासोबत आहे, मायबाप जनता आमच्यासोबत आहे, आम्हाला कोणाची भीती नाही। भास्करराव जाधव असे म्हणाले आहेत की रामदासभाई पालकमंत्र्यांचा वापर करून सगळी कामं करतायत, पालकमंत्री नाही ते पालकमंत्री तेवढंच ना, सत्ता आमची आहे, सत्ता माझी आहे, मी शिवसेनेचा 2 नंबरचा नेता आहे। एकनाथ शिंदे देखील मला निधी देतात, मला देवेंद्र फडणवीस देखील देतात, शिवसेनेचे जे आमचे सगळे मंत्री आहेत ते एका फोनवरती मला निधी देतात। तेवढी माझ्यामध्ये धमक आहे, माझी कुवत आहे। तुझ्यामध्ये तू लाचा आहेस, तुझ्यामध्ये धमक नाही, त्याला मी काय करू आता?
हे लाडक्या बहिणीवरून जो विषय होतोय श्रेयवादाचा विषय होतोय मी आता खुलासा केला त्याचा. या योजना आहेत त्या मुख्यमंत्री आणतात. कोणाच्या हातामध्ये कुठलं खातं आहे, तो खाता आहे म्हणून त्या योजना त्याची होत नाही. या योजना आहेत त्या मुख्यमंत्री आणतात. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री प्रस्ताव मांडतात आणि कॅबिनेटने मंजूर केल्यानंतर ह्या योजना येतात. याला माहिती नाही, अर्धवट ज्ञान, आणि म्हणून हे अर्धवट ज्ञान त्यांचं ते लोकांसमोर आणून पाजवतात. भाई, वारंवार कोकणातल्या आपल्या खेड मतदारसंघामध्ये अघोरी विद्येचा वारंवार प्रयोग होतोय भाषेचा. काय सांगाल या संदर्भात? नाही, हे बाब कोकणाची ही कोकणाची संस्कृती नाही आहे. तुम्ही म्हणता तथ्य आहे. भास्कर जाधव हा 12 महिने शिमगा करीत असतो. तो सगळ्यांच्या नकला करीत असतो. तो काही उपमुख्यमंत्र्यांचे बाप देखील काढतो. त्याला संस्कृती काही नाही. ह्याचा जन्म आला तर ह्याच्या बापाने काय केलं मला माहीत नाही, पण हा सगळ्यांची बाप काढतो. हा नागरिकांचा बाप काढतो, आमदार सदमचा काढतो, तटकरीचा काढतो, एकनाथ शिंदेचा काढतो, मुख्यमंत्रीचा काढतो, पंतप्रधानांची मिमिक्री करतो. हा बेफाम बेसूट सुटलेला आहे. याला बघायचा काही नाही आहे. आमच्याकडे म्हणतात ना, ज्याला माज आलाय माज, तसा भास्करला माज आलाय. पण आता ही जनता माज उतवता तो वाचला आता. पण तो जिल्हा परिषद पंचायतीमध्ये कोकणातली जनता, गुहागर मतदारसंघातली जनता भास्करचा माज उतरवेल. कोणाबद्दल लांब नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू भाई. सॉरी.